नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सुरुवातीलाच मी एकनाथ शिंदे यांच्या एक सहकारी ज्योतिताई वाघमारे यांची माफी मागतो. पण त्याच वेळेला माझे एक सहकारी यूट्यूबर प्रभाकर सूर्यवंशी यांचे आभारसुद्धा मानतो. याचं कारण असं की दसरा मेळाव्याच्या संदर्भात मी जो आधीच एक व्हिडिओ केलेला होता, टाकलेला होता, तो व्हिडिओ शिवाजी पार्क आणि आझाद मैदान या दोन मैदानावर जे शिवसेनेचे दसऱ्यानिमित्त दोन मेळावे झाले, त्या मेळाव्याचा आढावा घेण्यासाठी मी तो व्हिडिओ केला होता. आणि त्यामध्ये माझ्याकडून एक त्रुटी राहून गेली. मी दोन्ही मेळाव्यातली जमतील तसतशी भाषणं ऐकली, जमेल तशी ऐकली. कारण जवळजवळ एकाच दिवशी एकाच वेळी भिन्न ठिकाणी हे दोन मेळावे झाले होते. आणि त्या दोन मेळाव्यामध्ये झालेली सगळी भाषणं चॅनलवर दाखवलीसुद्धा जात नव्हती. आणि जी दाखवली जात होती ती ऐकून मी माझं जे प्राथमिक मत बनवलं होतं त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यातलं एक भाषण झालं हे सुद्धा मला माहिती नव्हतं. तर मग तो व्हिडिओ, ते भाषण वगळून झालेलं आहे. आणि म्हणूनच त्यामध्ये जे मी मतप्रदर्शन केलं त्यामध्ये एका बाजूला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर माझ्याकडून अन्याय झाला हे पण मान्य करावं लागतं. पण त्याच वेळेला माझ्या बघण्यातून चुकलेलं असं ते भाषण प्रभाकर सूर्यवंशी याने DG9 या त्याच्या यूट्यूबवर संपूर्णपणे टाकलं आणि ते ऐकायला मला मिळालं. याबद्दल मी प्रभाकर सूर्यवंशीचे पण आभार मानतो. कारण अन्यथा माझ्या नजरेतून ते कायमचं हुकलं असतं. मित्रांनो, राजकारणामध्ये मी जेव्हा लोकांना काही शिकवायचा प्रयत्न करत असं म्हणतो तेव्हा आपल्याकडून एखादी त्रुटी राहिली, एक गोष्ट दुर्लक्षित झाली, तर सगळं आकलन किती बदलतं आणि आकलन बदललं की निष्कर्ष कसे बदलतात त्याचा हा नमुना आहे. आणि आपली चूक कबूल करण्याची मला कधीही लाज वाटलेली नाही. आणि कोणी दाखवण्याच्या पूर्वी जर आपल्या लक्षात आली असेल तर ती चूक आपण कबूल करायची असते. कारण चूक कबूल केली तरच ती दुरुस्त करण्याची सुरुवात होते. आणि एक प्रकारे दसरा मेळाव्यात कोणाला सोनं मिळालं, कोणी लुटलं वगैरे हे जे मी मतप्रदर्शन केलं होतं ते कदाचित हा व्हिडिओ आधी बघितला, म्हणजे हे भाषण ज्योती वाघमारे यांचं भाषण आधी बघितलं असतं तर त्या व्हिडिओतले माझे निकष किंवा निष्कर्ष थोडे बदलले असते यात शंका नाही. पण तरीही दोन मेळाव्यांमध्ये आवेश वाढवणारं काही नव्हतं. हा जो एक मी निष्कर्ष काढला होता तो अर्धवट होता, चुकीचा होता, हे मी प्रामाणिकपणे मान्य करतो. कारण मग मी त्या मेळाव्यांची तुलना करताना एकनाथ शिंदे यांचं पारडं किंवा त्यांच्या मेळाव्याचं पारडं जड का आहे हे सांगू शकलो असतो. पण ते भाषण ऐकलं नाही, माझ्या नजरेत आलं नाही. त्यामुळे मग दोन्ही मेळावे अपयशी असल्याचा मी निष्कर्ष काढला होता. पण जुने संदर्भ सांगून सभेमध्ये आवेश का निर्माण करायचा असतो? आपल्या समोर बसलेत त्या कार्यकर्त्यांना विजयादशमीच्या निमित्ताने त्यांच्यामध्ये वीरश्री संचारावी असं भाषण आवश्यक आहे हे मी अगत्याने प्रतिपादन केलं होतं. आणि प्रत्यक्ष तसं झालेलं आहे, पण ते माझ्या नजरेतून हुकलं होतं. तर आपली चूक मान्य करणं किंवा त्रुटी कबूल करणं हे मला कमीपणाचं वाटत नाही. असो, प्रभाकर सूर्यवंशीने ते अख्खं भाषण ज्योती वाघमारे यांचंच भाषण स्वतंत्रपणे टाकलं त्याच्या ह्याच्यावर, काय त्या यूट्यूबवर. आणि त्यामुळे मला ते संपूर्ण आणि शांतपणे ऐकता आलं. आणि माझ्या एक गोष्ट लक्षात आली की बाळासाहेब हे आपल्या महिला कार्यकर्त्यांना
रणरागिणी असं का संबोधायचे. ज्योती वाघमारे या सोलापूरच्या आहेत मला वाटते, आणि काही महिन्यांपूर्वी त्या एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीने आल्या, त्यांचं स्वागत वगैरे झालं, त्यांना प्रवक्ता म्हणून जाहीर केलं होतं. पण त्यांनी आजपर्यंत अशा रीतीने खुल्या मैदानात उतरून अक्षरशः तलवारबाजी केल्यासारखं भाषण मी तरी ऐकलं नव्हतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गोटामध्ये आणि पक्षामध्ये अशी कितीतरी रत्न असू शकतील की ज्यांना एवढी संधी आजपर्यंत मिळालेली नाही. योगायोग असेल, कुठचा असेल माहिती नाही, पण आझाद मैदानच्या सभेमध्ये अनेक महिला नेत्यासुद्धा स्टेजवर बसलेल्या होत्या, मंचावर होत्या. त्यामध्ये असं भाषण, आणि खरं असं भाषण असलं पाहिजे, हे टिपिकल शिवसेनेचं भाषण आहे. मी जे सांगितलं की बाळासाहेबांच्या तोडीस तोड अतिशय आक्रमक असे दत्ताजी साळवी बोलायचे, आणि ते असं ऐतिहासिक नाटकात जशी पल्लेदार वाक्य फेकली जातात, तो त्यांचा अभिनय हा दत्ताजींचा छंद होता, आणि त्यामुळे ते त्या ऐतिहासिक भूमिकेत असल्यासारखे बोलायचे. त्याची आठवण करून देणारं असं हे ज्योती वाघमारे यांचं भाषण आहे. आणि म्हणून त्या ज्योतिताईंचं कौतुक करणं, स्वतंत्रपणे कौतुक करणं आणि अगत्याने कौतुक करणं मला आवश्यक वाटलं, म्हणूनच हा व्हिडिओ मी करतो आहे. मित्रांनो, गेल्या 10-12 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात कुठे कुठे मी फिरलेलो आहे, आणि तिथे अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर एक वेगवेगळ्या कुठच्या फलकावर, फ्लेक्सवर एक घोषणा वाचायला मिळते, ऐकायला मिळते. ती अशी असते, बघतोस काय रागानं, शिकार केली वाघानं. असे एक स्लोगन मी अनेक फ्लेक्सवर, फलकावर सातत्याने वाचत आलो. अलीकडच्या काळात ते फारसं हे वाक्य ऐकायला मिळत नाही. पण ज्योती वाघमारे यांचं जे दणदणीत भाषण मी बघितलं, तेव्हा मला लक्षात आलं की प्रथमच उबाटा शिवसेनेच्या सुषमाताई खरोखरच अंधारल्या. कारण माझं मत असं आहे की सुषमाताई यांची जी भाषणं असतात ही अभिनयसंपन्न जास्त असतात, अभिनयसंपन्न जास्त असतात, कारण त्यांचा पिंड मूळचा शिवसेनेचा नाही आहे, आणि शिवसेना किंवा शिवसेनेच्या हिंदुत्वाची खिल्ली उडवण्यातच त्यांचं सगळं उमेदीचा काळ गेलेला आहे. आणि आता कुठेतरी सत्ता पदाची लालसा धरून त्या शिवसेनेत आल्या, आणि मनाविरुद्धचं असेल तर मनाविरुद्धचं बोलताना खूप यातना होतात मित्रांनो. बोललं जातं, लिहिलं जातं. मी स्वतः सांगतो, मी दीर्घकाळ जे लेखन केलं त्यामध्ये नोकरी मी करत होतो, त्यामुळे मला न पटणारे विषयसुद्धा लिहावे लागलेले आहेत. कधी अग्रलेख असेल, कधी काय असेल, पण न पटणारी भूमिका पण तेवढ्या अट्टाहासाने रेटून मांडायची. हे मनस्तापाचा भाग असतो, इच्छेविरुद्ध असतं, मनाविरुद्ध असतं. अर्थात मी मनाविरुद्ध माझ्या नावडत्या विषयावर लिहायचे जास्त पैसे घेतलेले आहेत, पण सांगायचा हेतू असा की जे मनाविरुद्ध असतं ते उत्स्फूर्तपणे येत नाही, त्यातलं नाटक लपत नाही. आणि सुषमा अंधारे यांची उबाठा शिवसेनेच्या यात्रा किंवा मंचावरची भाषणं ही सगळी तुम्ही बारकाईने बघितली तर ते एक नाटक वाटतं, अभिनय वाटतो, सादरीकरण वाटतं, पण त्याच्यात ती आस्था आणि तो आवेश नसतो. खरं तर मला वाटतं शिवसेनेमध्ये ज्या आवेशात पूर्वीचे नेते अनेक जण बोलायचे, तो आवेश आता उरलेला नाही. आणि तुमचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जे आहेत ते आता नव्या शिवसेनेचे किंवा जो पक्ष त्यांच्याकडे आलेला आहे त्याचे मुख्य नेता असले तरी मुख्य वक्ता म्हणावेत इतके आवेशपूर्ण नाही आहेत. खरं तर ते स्वाभाविक आहे. ज्या आनंद दिघे यांच्याकडून त्यांनी संस्कार घेतले किंवा आनंद दिघे यांच्याकडूनच एकनाथ शिंदेनी राजकारणाचा आणि समाजसेवेचा वसा घेतला आणि धडे गिरवले. ते आनंद दिघे पण फार मोठे वक्ते नव्हते, किंबहुना आनंद दिघे भाषणच करायचे नाहीत. आनंद दिघेंनी सभा गाजवली वगैरे असं कधी झालं नाही. पण आनंद दिघे हे आपल्या व्यक्तिमत्वाने
समोरच्यानं इतकं प्रभावित करत होते की त्याला भाषण करायची गरज नव्हती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून फर्राटेदार भाषणं होतील ही अपेक्षा नाही आहे. पण तरीही ज्या वेळेला तुम्ही पक्ष चालवता तेव्हा अशा स्वरूपाची सभा दणाणून सोडणारी भाषणं आवश्यक असतात. ज्यावेळेला मोठमोठी आणि भव्य सभा घेतल्या जातात तेव्हा त्या सभा गाजवणं आवश्यक असतं आणि सभा दणाणून सोडणं त्यापेक्षा आवश्यक असतं. आज तरी एकनाथ शिंदे काय किंवा उद्धव ठाकरे काय या दोघांच्याही गोटामध्ये असा कुठलाही वक्ता दिसत नव्हता. अशा वेळेला ज्या प्रकारे आझाद मैदानच्या दसरा मेळाव्यामध्ये ज्योती वाघमारे पुढे आलेले आहेत त्यांचं कौतुक करावं लागेल. अक्षरशः एकनाथ शिंदे यांना वेगळं झाल्यापासून सापडलेलं हे सगळ्यात महत्त्वाचं रत्न आहे. आगामी लवकरच मोठमोठ्या सभा गाजवाव्या लागणार आहेत, प्रचार मोहिमा चालवाव्या लागणार आहेत. अशा वेळेला ज्योती वाघमारे हे एकनाथ शिंदे यांच्या हाती लागलेलं मोठं रत्न आहे. आणि मी जी घोषणा तुम्हाला सांगितली की बघतोस काय रागानं शिकार केली वाघानं, हे जे वेगवेगळ्या फलकावर मी वाचलेलं होतं ते थोडंसं बदलून वापरायचा मला मोह झाला, ज्याचं मी शीर्षक केलं आहे की मर्द बघतोय रागानं, कारण शिकार केली वाघ मारला वाघिणीने, असं म्हणायची पाळी आणली. ज्या प्रकारे उद्धव ठाकरे हे नेहमी राणा भीमदेवी ठातामध्ये बोलत असतात, त्यांच्या बोलण्यात जोर नसतो, आवेश नसतो, पण आवेशपूर्ण शब्द उच्चारले जातात आणि तो जो आवेश आहे तो त्या शब्दामध्ये नसेल, त्या स्वरामध्ये नसेल, त्या आवाजामध्ये नसेल तर तुम्ही शब्द कुठचे वापरता त्याला काही अर्थ नसतो. खणखणीत हा शब्द आहे, दणदणीत हा शब्द जो आहे त्याचा उच्चार जो येतो त्या उच्चारातच तो दणका दिसतो. खणखणीत असं म्हटलं तर खणखणीत अर्थ येत नाही. माझा एक गुजराती पत्रकार मित्र होता, तो गुजराती पत्रकार होता, पण तरी त्याला मराठी भाषा येत होती, मराठी भागामध्ये वाढलेला होता आणि तो म्हणायचा मराठीसारखी भाषा नाही म्हणतो. तो म्हणायचा ही मराठीमध्ये जे शब्द आहेत ते शब्द आपल्या उच्चारातून भावना घेऊन येतात. आणि त्यांनी मला एक उदाहरण दिलं होतं. तो म्हणाला आमच्या गुजरातीमध्ये बुमाबूम असा शब्द आहे. बुमाबूम याचा अर्थ मराठीत बोंबा बोंब. आता उच्चारामध्ये कसा येतं बघा, बुमाबूम म्हणजे शब्द आशय काय आहे, बोंबा बोंब झाली, पण गुजरातीत तोच शब्द बुमाबूम असा आहे. तो म्हणाला बघ, आणि मराठीत कसं बोंबा बोंब, म्हणजे उच्चारलं तरी त्यातला आशय तुमच्या मेंदूला जाऊन भिडतो, तुमच्या काळजाला जाऊन भिडतो. तो जो दणका बोंबा बोंब या शब्दामध्ये आहे. मराठी भाषा मित्रांनो तशी आहे. मला बऱ्याच दिवसानंतर ज्योती वाघमारे यांचं भाषण ऐकताना मराठी भाषेत उच्चार, शब्द आणि आवाज यांचं जे अतिशय अप्रतिम असं काय म्हणतात ते संमिश्र मिश्रण होतं, त्याचं कौतुक वाटलं. उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी ही शाब्दिक कोटी केली की नाव बदला, पदोपदी तडजोडी करता तर ठाकरेऐवजी वाकरे हा शब्द लावा. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि बाकीच्या सगळ्यांनी शिंदे या शब्दावर मिंधे अशी कोटी केली होती. पण वाघमारे ताईंनी कौतुक, ठाकरे तुम्ही ठाकरे नाही, ते नाव तुम्हाला शोभत नाही, तुम्ही वाकरे हे नाव लावा. आणि रेशमी पदरा आड लपलेला मर्द म्हणजे अक्षरशः वाभाडे कसे काढावेत. आम्ही पण बोलतो, बरेच उभाटा शिवसेनेतले नेतेसुद्धा बोलतात, पण जसं बोचकारून रक्तबंबाळ करून टाकणं या स्वरूपाचं भाषण
शिवसैनिकाला अपेक्षित असतं. आणि मला सांगायला लागेल की शिवसेनेचा वाघ असं म्हणतात, त्या वाघाची शिकार एका वाघिणीने केली आझाद मैदानामध्ये. आझाद मैदानामध्ये वाघ मारला वाघिणीने. आणि नुसता वाघिणीने वाघ मारला नाही, त्याच्याबरोबर तिकडची रणरागिणी जी काय आहे ती पण मारली, तिची शिकार केली. मी म्हणेन एकनाथराव, या तुमच्या वाघिणीला जरा थोडं मैदानात सैल सोडा. लवकरच निवडणुका येत आहेत, त्याच्या आधी अशी तुमची ही नवी सापडलेली वाघीण आहे, ही जर महाराष्ट्रभर फिरवली ना तर बघता बघता धमाल येईल. बघता बघता फरक असतो. आवेश एकनाथ शिंदे किती आणतील हे त्यांच्या स्वभावामुळे मर्यादा आहे. ते आवाज चढवू किती शकतील याच्या मर्यादा आहेत, पण बिघडत नाही. तुम्ही जसं काम सांभाळता तसे मनोहर जोशी काम सांभाळायचे, नारायण राणे काम सांभाळायचे, मैदान बाळासाहेब सांभाळत होते. तसं शिवसेनेमध्ये मैदान सांभाळणारे वाघ आणि वाघिणी आवश्यक आहेत. रामदास कदम मी सांगितलं, तुमचे आपले गुलाबराव पाटील आहेत आणि ही वाघीण, असे लोक तुम्ही मैदानात आणलेत सातत्याने, तर बघता बघता सगळीकडे शुकशुकाट व्हायला वेळ लागणार नाही मित्रांनो. कारण ज्या आवेशामध्ये आणि ज्या शब्दामध्ये ज्योती वाघमारे बोलत होत्या, वाघ मारे या शब्दाचंही ज्योतिताईंनी अक्षरशः सार्थक केलं असं म्हणता येईल. आम्ही वाघ, आम्ही वाघ, आम्ही मर्द असं म्हणणाऱ्यांची सगळी कातडी उतरवून टाकली. कातडी उतरवून टाकली. आणि जितक्या त्या बोलत राहतील आणि जाहीर समारंभात बोलत राहतील, तितक्या पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्या बोलण्यामध्ये सफाई येत जाईल. समकालीन प्रासंगिक अशा घटनाप्रसंग आणि त्याला सुयोग्य असे शब्द जितक्या भाषणात ते आणत जातील, तितकी अक्षरशः धडाडणारी तोफ. हे जे सांगतात ना, यांनी धुतलं, त्यांनी खू खुटलं काय ते, त्या सगळ्यांना, सगळ्या चॅनेलवाल्यांना ज्योती वाघमारेंचं भाषण लाईव्ह दाखवणं ही अगतिकता होऊन जाईल. कारण ज्योती वाघमारे या फक्त स्टेजवरून बोलणाऱ्या तसं नाही, त्यांचा आवाज, त्यांची शब्दरचना, त्यांची शब्दफेक आणि शब्दयोजना या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या तर TRP मिळवणारा एक उत्तम वक्ता एकनाथ शिंदे तुमच्या खजिन्यात आलेला आहे. तो तुम्ही कसा वापरणार हे तुम्ही ठरवायचे. कारण ज्या प्रकारे त्या बोलल्यात, मला कौतुक वाटलं मित्रांनो. अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की मी ते लाईव्ह ऐकायला मला मिळालं नाही, किंवा मी ते चॅनेल बदलत बसलो होतो, त्याच्यात ते हुकलं असेल. आणि म्हणून मग माझ्या पहिल्या व्हिडिओच्या आकलनामध्ये थोडी गफलत राहिली आहे, ती कबूल करणं मला अगत्याचं वाटलं. पण वाघ शिकार केली वाघानं ही जी घोषणा आहे, तशी वाघ मारला वाघिणीने ही व्याख्या होऊ शकते. ज्योतिताई आगे बढो. बाळासाहेब ज्याला रणरागिणी म्हणायच्या, त्या फक्त निवडणुका लढवण्यासाठी नव्हत्या. एकापेक्षा एक रणरागिणी आरंभीच्या काळात बघितलेल्या आहेत आम्ही, ज्यांनी निवडणुका लढवल्या नाहीत. पण एखाद्या आपल्या विभागातल्या विवाहितेला दारू पिऊन मारणारे नवरे, अकारण मारहाण करणारे नवरे यांना शिवसेनेच्या महिला आघाडीने सुतासारखं सरळ केलेलं आहे. म्हणून बाळासाहेबांनी त्यांना वाघिणी आणि रणरागिणी म्हटलेलं आहे. ते फक्त नेत्यांचा जय जयकार करायला येणाऱ्या महिला नव्हत्या. पुढच्या काळात खूप महिला आल्या, पण आरंभीच्या महिला आघाडीमध्ये अशा दणाणून टाकणाऱ्या अनेक महिला होत्या. मला बऱ्याच काळानंतर ज्योतिताई वाघमारे यांच्यात आरंभीच्या काळातल्या बाळासाहेबांच्या रणरागिणी होत्या आणि वाघिणी होत्या त्याचा साक्षात्कार झाला. मी एकनाथ शिंदेंना आवाहन करीन की महाराष्ट्रभर कुठली तरी यात्रा, मोहीम
मोर्चा असा खोला की ज्याच्यामध्ये ज्योतिताई वाघमारे आणि त्यांच्यासारख्या बोलणाऱ्या महिला आणि इतर कोणी तरुण व्याख्याते वक्ते असतील तर त्यांना मैदानात आणा. कारण ती फौज आत्ता तयार झाली तर 6 महिन्यांनी लोकसभेला आणि वर्षभराने विधानसभेला तुमच्यासाठी ती तैनाती फौज होईल. अटकेपार झेंडा लावणारी जी मराठ्यांची फौज होती तशी फौज तयार करण्यासाठी तुमच्याकडे 1 वर्षाचा काळ आहे विधानसभेसाठी आणि लोकसभेसाठी 6 महिन्याचा काळ आहे. ज्योतिताई आगे बढो. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.